विषय काय माहिती का, मला इथं ब्लॉग बनवायला परमिशन द्यायला ती, आणि परमिशन नाही म्हणते तर पण तरी पण थोडंफार आपण क्या हुआ? हा बंद कर दो का बंद कर दो का कारण भावना ना परमिशन नाही म्हणून आपल्याला. आपण काय करू, फक्त दर्शन करू, इथं दर्शन करून आपण जाऊ खाली भावना. चला. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आत्ता ज्येष्ठ म्हणजे आत्ता पण 12:30 झालेत भावांनो, आणि आत्ता ज्येष्ठ उठलोय मी. काल मला उशीर झालं झोपायला, कारण की माझा डेली टाइम भावांनो किंवा 2 लेतले मी ना 10:30 ला किंवा 11 वाजता झोपी जातो भावांनो. व्हायचं आपल्याला भावांनो, फ्रेश झाल्यानंतर आपलं काम बघायचं भावांनो. आता ज्येष्ठ बरं का मी गरम करायला पाणी हिटर लावले, म्हणजे गरम करणारे पाणी. अजून गरम काय झालं नाही अजून भावांनो. आता आहे ना आपल्याला जायचंय अशा ठिकाणी ना, आतापर्यंत त्या ठिकाणी बघितलं नाही भावांनो आपण, त्या ठिकाणी जायचंय भावांनो आपण. आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी बरं का भावांनो, मी खूप म्हणजे खूप एक्साइटेड आहे भावांनो. कारण की ना मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बघतोय ती गोष्ट. पुण्यामध्ये असून सुद्धा कधी मी बघितलं नव्हतं, ती गोष्ट मी बघणार आहे भावांनो, आणि तुम्हाला 100% दाखवणार आहे मी. आणि तरी पण बघा त्या गोष्टीमध्ये काय काय आहे, काय काय नवीन नवीन मला बघायला भेटतं, तर 100% तुम्हाला दाखवेल. तर आपण जाणार आहे बघायला त्या लोकेशन, तुम्हाला लोकेशन मी दाखवणार आहे गाईज. चला आता जाऊ त्या लोकेशनला. फायनली बरं का, मी सध्या आलोय श्री अय्यप्पा मंदिर आहे मोठं भावांनो. खूप म्हणजे खूप मोठं मंदिर आहे भावांनो. आणि ही साईडच्या एरियामध्ये भावांनो, मी ना ह्या साईडला कधी आलो नव्हतो म्हटलं जरा. आणि ही गेट भावांनो लवकर ओपन होत नाही, का माहिती का, त्याने सिक्युरिटी गार्ड काय म्हणते माहिती का मला, सिक्युरिटी गार्ड म्हणते तुम्ही ना 5:30 ला तुम्ही जाऊ शकता आतमध्ये, म्हणजे 5:10 ला तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि 8:30 वाजेपर्यंत तुम्ही बाहेर येऊ शकता. म्हणजे सगळं झाल्यानंतर बघितल्यानंतर आपण खाली शकतो भावांनो. आणि ही मी फर्स्ट टाइम बघतोय बरं का, मी एवढं जवळ असून सुद्धा कधी बघितलं नव्हतं. इथलं अय्यप्पा मंदिर आहे भावांनो, खूप म्हणजे खूप मोठं मंदिर आहे भावांनो. आणि ही ना असं एक डोंगरात ठिकाणी आहे भावांनो. इकडे क्रिकेट खेळतात पोरं बघा, ह्या साईडला आहे ना क्रिकेटवर खेळतात पोरं बघा. मला म्हणायला लागलं बघा ह्या साईडला, सगळे ह्या साईडला बघा भावांनो ना, ह्या साईडला पोरं क्रिकेट खेळतात बरं का. आणि मला आता जस्ट मी इथं ब्लॉग बनवतो, पोरं काय म्हणते तर तू इकडे 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 काय करायला लागला, असं तसं हातावर करायला लागलं. तर जस्ट बघा या साईडला सगळे पोरं क्रिकेट खेळायला लागलं. आणि इकडे ना भावांनो पूर्ण आर्मी कॅम्प आहे बरं का, खूप म्हणजे खूप मोठं आर्मी कॅम्प आहे सगळं. बघा आता जस्ट एक गाडी गेली, आर्मी मधली एक गाडी गेली भावांनो. आणि इकडे ना ह्या साईडला टायर आहेत भावांनो, म्हणजे ट्रेनिंग सेंटर सुद्धा असते भावांनो. आणि इथे एकदम खुल्लं आहे, एकदम खुल्लं आहे. आणि पोरांना आहे ना खेळायला सुद्धा एक नंबर जागा आहे भावांनो. क्रिकेट खेळायला आता ही पोरग माझ्याकडे लागले बरं का, ज्येष्ठ यायला लागले. आणि हाच मुलगा आहे ना माझ्याकडे बघून असा हात करायचा, काय करतोय काय म्हणून. ज्येष्ठ भाऊ आपल्या पैसे आलाय का भावांनो. हे लय मोठं मंदिर आहे, लय मोठं आहे, चांगलं मंदिर आहे. वरतून जाऊन नाही का, वरती जाऊन तुम्ही बघा, लय भारी. ती म्हणते 5:10 टाइमिंग रहता है इसका, कितना टाइम है? टाइमिंग क्या रहती है? अभी तो हमको बहुत सालों का हम लोग गए नहीं, हम छोड़े थे तब जाने का ऊपर, अभी तो मैच खेल रहा है। भावांनो हे नाही, लकड़बग का जो अच्छा है क्या? अच्छी बात है, क्योंकि मैं भी ब्लॉग बनाता हूँ, मैं डेली ब्लॉग बनाता हूँ. नहीं अभी चालू किया है मैंने. तुम भी बता यार, सपोर्ट करेंगे यार, आप सपोर्ट करना चाहिए. करे यार, करा हम आ गए तो हमारे इधर के सब 10 बच्चे खुश हो जाएंगे, खुश हो जाएंगे. तुमको लगे. धन्यवाद यूट्यूब चैनल के लिए राजेश शिंदे. चला भावांनो, थँक्यू. आगे चल के भाई तुम बड़े इंसान बन थँक्यू. एक नंबर बाका भावांनो, ही इथले पोर आहेत ना एक नंबर आहे. मला सपोर्ट पण केला, ते म्हणले की सबस्क्राईब करून ठेवतो आम्हाला. आणि ते मला 2-3 सबस्क्राईब भेटले इथं, कारण की माझी युट्यूब चॅनलला आता माहित झालं, कारण की त्याला नाव टाकून दिलं माझं नाव. चांगली गोष्ट आहे, उलट तुला आम्ही सपोर्ट करतो भावांनो. आपल्याला एक नंबर वाटलं बरं का, कारण की असे पण मित्र भेटले भावांनो. म्हणजे आपण डेली ब्लॉग बनवतोय, शूट करतोय, म्हणून भारी वाटतं भावांनो. आणि या नाशिक बनवायला ना अशी पोर आहेत ना भेटायला, म्हणजे खूप भारी वाटतं भावांनो. चला भावांनो, आता ही ना गेट ओपन होईल. आता गेट ओपन झालं ना आपण वर जाऊ भावांनो. आणि वर खूप म्हणजे खूप चांगले म्हण, चांगल्या पद्धतीने मस्तपैकी. ही ह्यांना सुद्धा माहित नव्हतं, बट एवढं ह्यांना काय एवढं माहित नव्हतं. यांनी सांगितलं की चांगले एक नंबर आहे, मस्त. मी ऐकलं असं भावांनो. आता ज्येष्ठ काय काय म्हणले काय काय नाही. चला भावांनो, आता आपण ओपन झालं ना आपण जाऊ वर. तर काय करू माहिती का भावांनो, आपण तर थांबूच. बघा ना भावांनो, म्हणजे गेट ओपन झाल्या सगळे म्हणजे दर्शन करायला जाणार वर. पण तरी पण थोडेफार माणसं जमा झाले. बघा ना भावांनो, गेट कशी बघा, तुम्हाला दिसतंय का, इथे गेट आहे. अय्यप्पा श्री अय्यप्पा मंदिर आहे खूप मोठं. त्या
मंदिर ओपन व्हायला म्हणजे टाइम लागतोय भावना. त्यांचं एक टायमिंग आहे 5:10 म्हणजे 5 भावना. फायनली बरं का मी चाललो आता वर म्हणजे दर्शन घ्यायला स्वामीचं. कारण कसं माहितीये का भावांनो, आता गेट आता जस्ट भावांनो गेट ओपन झाला बरं का. आणि मला वाटलं गाडीला परमिशन नसेल वर घेऊन जायला, पण परमिशन आहे भावांनो. आता जस्ट समजलं मला. त्यांनी म्हटलं की तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता वर, असे बोलले. आणि आपण ना आपली स्प्लेंडर, कारण की आपल्यापाशी एनएस तर नाही भावांनो. माझी एनएस आहे ना, माझा भाऊ घेऊन गेलाय, म्हणून आपण काय करतो आपल्या स्प्लेंडर घेऊन जाऊ भावांनो. आता जाऊ चला भावांनो वर, तुम्हाला दाखवतो वर गेल्यानंतर. चला भावांनो फायनली बरं का मी मंदिरापाशी आलो. अय्यप्पा मंदिर आहे मोठं, त्या मंदिरापाशी आलो भावांनो फायनली मी. बघा इकडच्या साईडला, कारण की ह्या साईडला खूप मोठं मंदिर आहे भावांनो. आणि पण एका डोंगराच्या साईडला वर डोंगरावर आहे भावांनो. बघा या साईडला देव रोड आहे भावांनो. ही आर्मीचं कॅम्प आहे सगळं बरं का. बघा इकडून दाखवतो तुम्हाला भावांनो, जस्ट तुम्हाला दाखवतो भावांनो. ही आहे ना, मी भावांनो तो दिसते का ते देव रोड, म्हणजे इथूनच आलो बरं का भावांनो. मला वाटलं होतं खालून थोडं दिसत होतं मला हीच असणार आहे मंदिर, पण हाच मंदिर. म्हणजे ह्या मंदिरला येण्यासाठी भावांनो असं राऊंड मारून फिरून आलोय भावांनो मी. बघा ना आता जस्ट बरं का, आता आलोय, आता जायचंय वर आपल्याला. आता वर गेल्यानंतर मला दाखवतो भावांनो फायनली बरं का. चला भावांनो पुढे जाऊ आपण, आता पुढे जाऊ. चला मंदिराकडे, तिथे एंट्री होईन आता आपली. कारण की सिक्युरिटी गार्ड असते, बट सिक्युरिटी गार्ड तसं काय म्हणणार नाही आपल्याला असं वाटतंय. कारण की चप्पल वगैरे बाहेर सोडून देऊ इथं, चप्पल सोडू बाहेर. किती गर्दी, म्हणजे एवढी गर्दी नाही बरं का भावांनो. गाड्या वगैरे थोड्याफार आहेत, फक्त चप्पल इथं सोडू. इथे चप्पल सोडायची भावांनो ह्या साईडला. शूज काढू, चप्पल काढू. त्यांनी दिले बरं का भावांनो चप्पल स्टँड, म्हणजे त्यासाठी जागा असते भावांनो. किती एकदम भारी भारी गेले बघा ना, एकदम खूप म्हणजे खूप भारी दिसतंय. चला आपण फायनली आता वर जाऊ. पायऱ्या पण खूप भारीत बघा भावांनो. अशीत ह्या साईडला असं जाऊ आता वर. असं आलोय भावांनो, तर वर जाऊ आतमध्ये दर्शन बिर्शन करून घेऊ भावांनो. बघा ना कसलं भारी बघा, मस्त यार. अगोदर उजवा पाय ठेवायचा भावांनो. मी खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे भावांनो, तुम्हाला खरं सांगतोय. कारण या ना मी फर्स्ट टाइम बघतोय, एवढी फर्स्ट टाइम बघतोय भावांनो. खूप बरं वाटतंय. आता ह्या साईड नको जायला, ह्या साईड नस जाऊ. बघा ना दर्शन, गेट बंद आहे, तिथला दरवाजा पण बंद आहे. असं जाऊ. इथं कोण नसतंय का मामा? असतंय का? कोण दिसत नाही इथं? पुढे दिसत. अच्छा अच्छा, पुढे आहेत का स्पेशल? असं जाऊ आता लगेच. एक बघा ना असं जायला बरं का, पूर्णपणे पायऱ्या इथं स्टाईल मध्ये. त्याच्यावर मॅट हातरलंय, मॅट हातरून बघा असं आहे भावांनो. कसलं भारी मंदिर आहे बघा ना, एकदम मध्ये. बघा साईडला पण, ह्या साईडला पण. बंद करणार मोबाईल, परमिशन नाही क्या, अलाव नाही क्या? भावांनो विषय काय माहिती का, मला आता ब्लॉग बनवायला परमिशन देण्यात ती, आणि परमिशन नाही म्हणते तर, पण तरी पण थोडाफार आपण क्या हुआ. हा बंद कर दूंगा, बंद कर दूंगा, बंद कर दूंगा. कारण भावांना ना परमिशन नाही म्हणून आपल्याला. आपण काय करू, फक्त दर्शन करू. इथं दर्शन करून आपण जाऊ खाली भावांनो. चला भावांनो फायनली बरं का मी दर्शन करून घेतलं. आणि ही मंदिर आहे बरं का बाहेर, खूप मोठं. त्यांनी सांगितलंय मला की तुम्ही फोटो वगैरे काढू शकत नाही, व्हिडिओ तुम्ही काढू शकत नाही, असं मला सगळं सांगितलंय भावना. तरी पण मी ना गपचिप तिकडे ह्या साईडला काढतोय, सगळे माणसं वगैरे दर्शन करते तिकडं. मला म्हणले की हे काय करा माहिती, तुम्ही गपचिप इकडे 1 तास 2 तास फिरा इथं आपल्या जवळजवळ, आणि इथंच आपलं व्हिडिओ काढा म्हणले तर. बघ तरी पण गपचिप काढून घेतोय आपण. चला भावना दर्शन तर झालंय आपलं चांगल्या पद्धतीने, 1 नंबर झाले. त्या माणसाने सपोर्ट केला मला, म्हणून चांगलं वाटलं. कारण की ह्यांनी म्हणलं नसतं मला की तुम्ही असं गपचूप काढा म्हणून, मग मी तरी काढलं नसतं. आता ह्यांनी सांगितलं म्हणून गपचूप काढतो भावना मी. चला भावना तुम्ही खाली गेलं तुम्हाला दाखव. कुछ नाही सर, ब्लॉग बनवता हूं मैं थोडा. बघा भावांनी फायनली बरं का दर्शन करून घेतलं. आणि त्यांनी मला बरं का भावांनो, तुम्हाला खरं सांगतोय, कारण की मला असं मोबाईल तुमचा हिसकावून घेऊ शकतो आम्ही, तुम्ही सारखं असं व्हिडिओ वगैरे काढू नका, तुम्हाला सांगितलं नाही एकदा मी, असं तसं मला खूप वेळा म्हणायचे. तरी पण मी हळू काय केलं, ब्लॉग तरी पण बनवला भावांनो. मी चांगले चांगले थोडंफार कंटेंट बनवलं भावांनो. आता इथून तुम्हाला दाखवतो भावांनो पुण्याचा नजारा, म्हणजे
पुणे म्हणजे काय नेमकं, म्हणजे इथून पण भावांनो पुणे लय मोठं दिसतंय, खूप म्हणजे खूप मोठं दिसतंय. बघा ना भावांनो, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा, ह्या साईडला बिल्डिंग आहे, ह्या साईडला डोंगर. म्हणजे आपण आलो भावांनो ह्या साईडनं असं आलो, ह्या साईडनं असं आलो. मोठं दिसत नाही, बिल्डिंग खूप मोठ्या दिसतात. बघा ना भावांनो, कसलं भारी एकदम चांगलं आहे भावांनो. चला भावांनो, आपण काय करू माहितीये का? बघा भावांनो, फायनली बरं का मी आता चाललोय आपल्या बाईककडे, कारण तिथून ते महाराज लोक वर असतात. ते महाराज लोकांनी मला 2-3 वेळा खवळलं आणि 2-3 वेळा मला बोलले, तुम्ही तुम्हाला सांगितलं ना मी आता जस्ट बरं का, मी तरी पण खाली थोडे व्ह्यू दाखवत होतो. आता म्हणले की तुम्हाला सांगितलं ना मी एकदा, तरी पण तुम्ही असं का करायला लागलात, मला असं म्हणायला लागले भावांनो. तरी पण मी काय केलं, माझ्या पद्धतीने, माझ्या कंडिशननी मी चांगल्या पद्धतीने दर्शनावर झाले. तेव्हा इकडनं चाललेत लोक भावांनो साईडला. बघा ना, ह्या साईडला गेले असे लोक चाललेत तिकडे, म्हणजे कुठं हिलला, म्हणजे असं चालण्यासाठी फक्त पळत जाण्यासाठी चाललेत भावांनो, वर्कआउट त्यांचा डेलीचा. चला आता काय करू माहिती भावा, आपण बाईककडे. बघा भावांनो, फायनली बरं का आता जस्ट रूमवर आलो मी, कारण तुम्हाला माहिती मी आत्ता आहे ना या लप्पा मंदिरापासून आलो. आणि तिथे ना तिथले स्वामी बरं का भावांनो, मला खरं सांगतो तिथले स्वामी वगैरे खूप बोलायचे की तुम्ही फोटोग्राफ करू नका, असं तसं खूप वेळाचे भेटायचे बोलायचे. तरी पण मी काय केलं माहिती भावांनो, तरी पण कसं बनवला आणि शूट केलं चांगल्या पद्धतीने, ते पण भारी वाटलं भावांनो. तिथलं नवीन काहीतरी बघितलं मी, एवढं जवळ असून तरी पण कधी बघितलं नव्हतं. आज गेलतो बघायला तर बघितलं, 100% चांगलं वाटलं भावांनो. माहिती भावांनो, आपण इथंच आपला ब्लॉग एंड करू. चलो, आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.